हां. नमस्कार, मी सूरज सुधाकरराव पवार, प्रतिनिधी सनातन सारथी न्यूज यवतमाळ जिल्हा. आपण आज आलो आहेत माननीय भवरे सर यांचे सुरुंग नावाचा कविता संग्रह प्रकाशित झाला आहे. त्यांच्याकडून जाणून घेऊया सुरुंग विषयी. नमस्कार सर. सुरुंगचं लिखाण कधीपासून चालू केलं होतं? मी 1980 पासून. हो. तर हे कधी प्रकाशित केलं आपण? हे प्रकाशित केलेलं आहे 5/10/2025. प्रथम आवृत्ती. प्रथम आवृत्ती 5/10/2025. लिखाणाला सुरुवात कधी केली होती कवितेला? कवितेला सगळं सांगतो का, म्हणजे 2080 पासूनच मी कविता सुरुवात केली. आता जर माझी जी ती कविता जर म्हणलं तर सुरुंग नावाची जी कविता आहे ती पहिल्यानं कविता मी तयार केली. सुरुंग नावाची कविता प्रथम पुढून दिलेला आहे पुस्तकाला. तर त्या सुरुंग नावाची कविता ही प्रथम लिहिली आहे. त्याच्यानंतर अजून दुसरा काही कविता संग्रह वगैरे येणार आहे का आपला? दुसरा कविता संग्रह येणार नाही. आता फक्त येईल फक्त काय वसुंधरा नावाचं कथा वसुंधरा नाव कथेचं पुस्तक मी प्रकाशित केलेलं आहे. त्याचं लिखाण त्याबरोबर पूर्ण होत झालं आहे. पुढच्या वर्षी 2016 जानेवारीला आपण काही कविता वाचून दाखवाल दर्शकांना? हो ना. आता प्रत्येकच माझी सुरुंग नावाची कविता आहे तर ही मी तुम्हाला वाचून दाखवतो. अख्ख्या विश्वाला छातीशी कवटाळणारा हा वर्तमान काळ तरी साधली नाही त्यांच्या प्रवासी आमची नाळ. कुठे दिसत नाही आधारवड, जिथे तिथे होते आमची परवड. याला बहिणी या आया बहिणीची लुटतात लाख मुलाची हिरवळ. हीच तर आहे आमची नुकसान. खरं इथं धानग्याचा चालतो कानाची कावा. पोलसी खातो मेवा ती ओता सूड बघुनी सुनीची हवा. किती दिवस बचवा आम्ही हा छळ सोडत नाही आम्हाला ही कळ. हे अतीत झालं जगणं रोज मरण झालं. असे कुत्र्याच्या मैत्रिणी होण्यापेक्षा दोस्त होऊ आता आपण एकच करू. होऊ या मानव सुरू आणि प्रस्थापित त्याचे उद्योग करू सुरू. आता दुसरी जर कविता वाचून दाखवतो दाखवतो तुम्हाला. काजवे स्वतःला सूर्य समजू लागले. आपल्या समोतीने रोज मरू लागले. इमान विकणारी कोडी मूल माणसं सत्कार स्वतः करू लागले. बिगडी उसासी बिगडी नीर तुमची कलेवरालाही माझ्या फसू लागला. आधीच युजलेले सारे खोटे उमाळे षड्यंत्र विमानाचे रचू लागले. सगळी हात ज्यांची हव्यासात गेली प्रदर्शन आवाज ते भरू लागले. आपल्या तर करण्याने आपली कमरे दिव्याभोवती पतंग चढू लागले. छान आहे. इतकीच ध्यानी धरा यार हो तुमचा माणूस दाखवा. आता याच्यातले हे जर कविता म्हणत 12 वाजता भर 12 वाजता आवर आधी जास्त. उन्हातून आलं ते इथे तसंच वाटायला गरमच वाटायला आतमध्ये उन्हासारखंच गरम गरम. नमस्कार सर. पुढील कविता वाचन आता पुढल्या भागामध्ये आपण प्रसारित करूयात. धन्यवाद.